नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद सनगर आणि तुम्ही बघताय श्रीकृष्ण आरोग्यवाणी। आपल्याला माहिती आहे की फॅट कमी करणं ही आजकाल नुसती फॅशन राहिलेली नाही आहे, तर ती गरज सुद्धा बनली आहे। कारण वाढणाऱ्या फॅटमुळे हायपरटेन्शन, डायबिटीस आणि इतरही आजार आपल्याला होत राहतात आणि हे सगळे आजार आपल्याला होऊ नयेत म्हणून अनेक लोक स्ट्रिक्ट डाएट, हेवी वर्कआउट, हर्बल शेक अशा नानाविध प्रकारांनी आपलं फॅट कमी करण्यासाठी झटत असतात। पण जर आपण फॅट का वाढतंय ह्याचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की हार्मोनल इनकोऑर्डिनेशन, बिघडलेलं बॉडी मेटाबॉलिझम आणि आजकालचा भरपूर प्रमाणात असलेला स्ट्रेस ह्या सगळ्या कारणांच्यामुळे आपला फॅट वाढत राहतं आणि ह्या सगळ्या कारणांच्या वरती काम करणारं एक चांगलं अस्त्र आपल्या हातामध्ये आहे, ते योगाच्या स्वरूपामध्ये। आता काही योगासनं ही आपल्या शरीरातल्या फॅटवरती काम करतात, पण सगळीच आसनं शरीराच्या फॅटवरती काम करतील असं नसून इथं आपल्याला टार्गेटेड अप्रोचची गरज आहे। म्हणजेच आपल्या शरीरामध्ये काही ठिकाणं अशी आहेत जिथं फॅट साचण्याची जास्तीत जास्त शक्यता असते आणि त्या ठिकाणावरती काम करणाऱ्या आसनांचा समावेश जर आपल्या रोजच्या योगा प्रॅक्टिसमध्ये आपण केला तर नक्कीच तिथलं फॅट कमी होऊ शकतं। आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अशा कुठल्या कॉमन साइट्स आहेत ज्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये फॅट साचतं आणि त्या ठिकाणी काम करणारी योगासनं कुठली आहेत जी आपण आवर्जून करायला हवीत। फॅट साचण्याच्या ज्या कॉमन साइट्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची साइट ज्याच्यामुळे आपल्या सिक्स पॅक्स बनवायच्या स्वप्नांना सुरुंग लागतो ती साइट आहे ॲब्डोमिनल फॅट, म्हणजेच पोटावरती साचणारी चरबी। स्त्रियांच्या मध्ये आणि पुरुषांच्या मध्ये दोघांच्या मध्ये इथं फॅट साचण्याची जास्तीत जास्त शक्यता राहते आणि ह्याला डेंजरस फॅट साइट असं म्हटलं जातं। कारण इथं जर फॅट साचलं तर हृदरोगाचा, मधुमेहाचा धोका हा कित्येक पटीने जास्त राहतो। आणि जर इथलं फॅट आपल्याला कमी करायचं असेल तर आपल्याला आपल्या पोटातल्या अवयवांच्या बाजूला साचलेलं फॅट सुद्धा कमी होणं गरजेचं असतं आणि ह्यासाठी नौकासन खूप महत्वाचं राहतं। नौकासन केल्यामुळे पोटावरती, पोटातल्या अवयवांच्या वरती आणि पोटाच्या समोर असणाऱ्या स्नायूंच्या वरती चांगला ताण पडतो, फॅट बर्नआउट व्हायला लागतं आणि सोबतच नौकासन करण्यासाठी विशेष फ्लेक्झिबिलिटी आपल्याकडे असायलाच पाहिजे अशी ही गरज नसते। त्यामुळे जास्तीत जास्त वेळ तुम्ही नौकासन करा, पण जर तुम्हाला जास्त वेळ पाय वरती होल्ड करून ठेवणं जमत नसेल तर चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही योगा बेल्टचा वापर करा, ज्यामुळे जास्त वेळ तुम्ही नौकासन करू शकताय। दुसरी एक महत्वाची फॅट साइट आहे ती म्हणजेच मांड्यांच्या वरती साचणारं फॅट, म्हणजेच थाय रिजनला असणारं फॅट। आता ह्याला गायनॉइड फॅट असंही म्हटलं जातं, कारण बऱ्याच वेळेला इस्ट्रोजन हार्मोनची पातळी जर बिघडली तर अशा पद्धतीनं फॅट वाढायला लागतं मांड्यांच्या वरती आणि विशेषतः हे फॅट आपल्याला स्त्रियांच्या मध्ये जास्त प्रमाणात दिसतं। आता हे फॅट डिपॉझिशन हे आपल्या त्वचेच्या खालती जास्त प्रमाणात होत असतं आणि त्यामुळं इथलं फॅट कमी करणं थोडं कठीण राहतं किंवा खूप प्रयत्नांनी इथलं फॅट कमी होऊ शकतं। पण तरी सुद्धा जर तुम्ही उत्कट आसन करायला लागला तर इथलं फॅट कमी होऊ शकतं। उत्कट आसनला पॉवरफुल पोज असं म्हटलंय, कारण उत्कटासन करत असताना मांड्यांच्या वरती खूप जास्त ताण पडतो, आपल्या ताकदीची परीक्षा बघितली जाते। पण जर तिथलं फॅट कमी करायचं असेल तर तुम्हाला उत्कटासन करणं हे गरजेचं आहे। यानंतर फॅट डिपॉझिशनची जी साइट आहे ती म्हणजेच हिप रिजन, म्हणजेच आपल्या कमरेच्या अवतीभोवती साचणारं फॅट। इथं सुद्धा बऱ्याच वेळेला स्त्रियांच्या मध्ये जास्त शक्यता फॅट साचण्याची दिसते, पण जर बैठक काम असेल, व्यायामाचा प्रचंड अभाव असेल तर पुरुषांच्या मध्ये सुद्धा ह्या ठिकाणी फॅट जास्त साचायला लागतं। आणि इथं जर तुम्हाला फॅट कमी करायचं असेल तर सगळ्यात बेस्ट आसन आहे परिवृत्त त्रिकोणासन। तुम्हाला दाखवलेलं आहे अशा पद्धतीने परिवृत्त त्रिकोणासन तुम्ही करू शकताय, पण जर तुम्हाला परिवृत्त त्रिकोणासन करणं जरा कठीण वाटत असेल तर तुम्ही नेहमीच त्रिकोणासन सुद्धा करू शकताय, त्यामुळे फॅट कमी होऊ शकतं। ह्यासोबतच आपल्या नितंबांच्या वरती म्हणजेच बटक रिजन वरती सुद्धा फॅट जास्त प्रमाणात साचतं। आता ज्यांच्यामध्ये कमरेच्या भोवती, मांड्यांच्या वरती फॅट साचतं त्यांना नितंबांच्या वरती फॅट साचण्याची शक्यता जास्त असते। आणि जर इथलं फॅट कमी करायचं असेल तर आपल्या ग्लुटियस मसल्स वरती ताण येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सेतुबंधासन महत्वाचं आहे। सेतुबंधासन तुम्ही करायला लागाच, पण सेतुबंधासन करत असताना सेतुबंधासनाच्या ज्या मुवमेंट्स आहेत, म्हणजेच आपल्याला डायनॅमिक सेतुबंधासन जर केलं आणि त्यानंतर सेतुबंधासन होल्ड केलं तर त्याचा जास्त फायदा होईल। यानंतर फॅट डिपॉझिशनची एक साइट जी बऱ्याच वेळेला दुर्लक्षित राहते, म्हणजेच तिथं फॅट साचलेला आपल्या लक्षात येत नाही, ते म्हणजेच आपल्या
पाठीच्या भागामध्ये म्हणजेच बॅक रिजन मध्ये, कारण इथं बरेचसे स्नायू असतात आणि त्यामुळं तिथं जे फॅट साचत असतं ते इव्हन डिस्ट्रीब्युशन म्हणजेच सगळ्या स्नायूंच्या वरती फॅटचा एक लेअर साचायला लागतो आणि त्यामुळं आपल्याला वेगळं फॅट साचलंय हे लक्षात येत नाही. पण जर आपल्याला ह्या भागामधलं फॅट कमी करायचं असेल तर इथं तुम्हाला भुजंगासन खूप चांगलं राहतं. भुजंगासन तुम्हाला मी आता इमेजमध्ये दाखवतोयच. भुजंगासन तुम्ही जास्त वेळ होल्ड सुद्धा करू शकताय आणि सोबतच भुजंगासनासोबत जर तुम्ही शलभासन केलं तर आणखी चांगल्या पद्धतीनं आपल्या पाठीच्या स्नायूंच्या वरचं फॅट तर कमी होईलच, त्याचबरोबर आत्ताच आपण बघितलेलं बटक रिजनवरचं फॅट कमी व्हायला सुद्धा शलभासनातून मदत होईल. अनेकांना डबल चिनची तक्रार सतावत असते आणि ती तक्रार होते आपल्या मानेच्या अवतीभोवती साचलेल्या फॅटमुळे. आणि इथं काम करतं विपरीत करणे. आता विपरीत करणे फक्त फॅटवरतीच काम करतं असं नसून ज्यांना थायरॉइडच्या तक्रारीमुळे वजन वाढलं असेल आणि इथं फॅट साचला असेल तर त्या लोकांच्या मध्ये सुद्धा विपरीत करणे खूप फायदेशीर राहते. मानेबरोबरच अनेकांना खांद्यांच्या वरती फॅट साचण्याची सुद्धा तक्रार दिसून येते आणि त्यामुळे खांद्यांना सूज आल्यासारखी सुद्धा दिसते. बऱ्याच वेळेला बसण्याची चुकीची पद्धत जर असेल किंवा जास्त वेळ कम्प्युटरवरती किंवा वाकून काम करायची सवय असेल तरी सुद्धा अशा लोकांना खांद्यावरती फॅट साचायला लागतं आणि ह्यांच्यामध्ये बैठक स्थितीतलं पर्वतासन मदतीचं राहतं. ह्या पर्वतासनामुळं आपल्या खांद्यांच्या स्नायूंना ताण पडतो आणि तिथलं फॅट कमी व्हायला लागतं. शरीरातलं आणखी एक ठिकाण असं आहे जिथं फॅट साचण्याची शक्यता जरी कमी असली तरी सुद्धा फॅट साचू शकतं आणि ते म्हणजेच आपल्या चेहऱ्यावरती. बऱ्याच वेळेला जर आपल्या आहारामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असेल, झोपेची अनियमितता असेल किंवा अतिशय ताणतणाव असेल तर अशा पद्धतीनं चेहऱ्यावरती फॅट साचतं आणि ह्यालाच आपण पफी फेस असं म्हणतो. इथलं फॅट जर कमी करायचं असेल तर सिंहासन सिंह मुद्रेसोबत करणं खूप चांगलं राहतं. त्यासोबतच आजकाल फेस योगा सुद्धा अनेक लोक करतायत. फेस योगाचा सुद्धा ह्या फॅटसाठी वापर चांगला होऊ शकतो. आपल्या हातांच्या वरती त्याचसोबत दंडाच्या अवतीभोवती सुद्धा फॅट साचत असतं आणि इथलं जर फॅट साचत असेल तर चतुरंग दंडासन खूप महत्वाचं राहतं. जेवढा जास्त वेळ तुम्ही चतुरंग दंडासन होल्ड कराल तेवढा त्याचा फायदा होईल. सोबतच पायाच्या वरती पायाच्या पिंढऱ्यांच्या वरती सुद्धा फॅट साचायला लागतं. पण इथलं फॅट बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात येत नाही. अनेक वेळेला आपल्या पायावरती सूज आली की काय असंही आपल्याला वाटायला लागतं आणि इथलं पायावरचं फॅट जर कमी करायचं असेल तर तुम्ही अर्ध हलासन करायला पाहिजे. अर्ध हलासन जर तुम्हाला खूप वेळ होल्ड करता येत नसेल तर इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही योगा बेल्टचा सुद्धा वापर करू शकता. अर्ध हलासनाचा आणखी एक ऍडेड बेनिफिट आपल्याला मिळतो व्हेरिकोज व्हेन्स मध्ये. कारण जर व्हेरिकोज व्हेन्सची सुरुवात असेल आणि जर तुम्ही अर्ध हलासन करायला लागला तर तीही तक्रार चांगल्या पद्धतीने कमी होऊ शकते. आपल्या शरीरामध्ये फॅट साचणाऱ्या 10 जागा आणि त्याच्यासाठी महत्वाची असणारी 10 योगासनं आपण बघितले. ह्यासोबतच तुम्ही कपालभाती, भस्त्रिकेसारखा प्राणायाम, सूर्यनमस्कार आणि चंद्रनमस्कार सुद्धा आवर्जून करा. चंद्रनमस्कार एक रेअरली केला जाणारा प्रकार आहे, पण तो कसा करायचा ह्याचा व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड केला. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. तो व्हिडिओ सुद्धा बघून घ्या. योगासनं केल्यामुळे फक्त फॅटच कमी होणार नाही, त्यासोबतच हठयोगप्रदीपिकेमध्ये एक श्लोक आलेला आहे. वपुकृशत्वम वदने प्रसन्नता नादस्फुटत्वम नयने सुनिर्मले अरोगता बिंदुज हठ सिद्धी लक्षणम. आणि ह्या श्लोकामध्ये असं सांगितलंय की योगासनं केल्यामुळे योगा प्रॅक्टिस केल्यामुळे तुम्ही बारीक तर व्हालच, त्याचसोबतच तुमचा आवाज चांगला होईल, चेहरा प्रसन्न होईल, तुमची दृष्टी चांगली व्हायला लागेल, तुमची भूक चांगली वाढेल, पचनशक्ती चांगली होईल, तुमच्या नाड्यांचा बॅलन्स चांगला सांभाळला जाईल आणि रोग प्रतिकार क्षमता सुद्धा वाढेल. आता योगाचे हे सगळे बेनिफिट्स आपल्याला मिळणार आहेतच, पण 1-2 दिवस किंवा आठवडाभर हे सगळं केलं म्हणून फायदा होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला कन्सिस्टंटली खूप दिवस ह्या योगा प्रॅक्टिसला करायला पाहिजे. निदान सुरुवातीला तुम्ही 40 दिवसाचं टार्गेट तरी डोळ्यासमोर ठेवा. आता 40 दिवसच म्हणायचं कारण असं की आपल्या ग्रंथांच्या मध्ये मंडल नावाची एक संकल्पना सांगितलेली आहे आणि त्यामध्ये असं सांगितलंय की कुठल्याही गोष्टीचा परिणाम आपल्या शरीरावरती जर दिसायचा असेल तर निदान 40 दिवस आपल्याला लागतात. आणि म्हणून सुरुवातीला ऍटलिस्ट 40 दिवसाचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवा आणि ही सगळी आसनं करायला लागा. ह्या सगळ्या आसनांच्या नंतर तुमच्यामध्ये दिसणारे सगळे चांगले फरक, चांगले बदल जर तुम्हाला जाणवत असतील तर ते आम्हाला सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. ज्यामुळं ज्यांनी अजूनही अशा पद्धतीचं प्रॅक्टिस सुरू केलेलं नसेल ते लोक प्रेरणा घेतील
तेही रेग्युलर प्रॅक्टिस सुरू करतील. पण एक कन्सिस्टंटली आणि कॉन्फिडेंटली जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला तुमचीच एक चांगली व्हर्जन, बदललेली एक पॉझिटिव्ह व्हर्जन तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल याची मला खात्री आहे. या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय, पण व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना खरंच फॅट कमी करण्याची गरज आहे अशी लोक तुमच्या अवतीभोवती असेल तर त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करा. अशीच माहिती ऐकायची असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.